आता आढावा घेणार आहोत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या टॉप 9 बातम्यांचा। सुरुवातीला टॉप 9 मोठ्या बातम्या। नागपुरात मॉक पोलची मतं क्लिअर न करता मतदान झाल्याचं उघड। दादाजी धुनीवाले या केंद्रावरील प्रकार 35 दिवसांनंतर उघड। दादाजी धुनीवाले केंद्रावर फेर मतदान घ्या, काँग्रेसच्या विकास ठाकरेंची मागणी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतील गाळ काढण्याच्या कामांची पाहणी करणार। पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी सुद्धा उपस्थित राहणार। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर। अजित पवारांकडून बारामतीतील विकास कामांची पाहणी। सहयोग निवासस्थानी अजित पवार जनता दरबार घेणार। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का। धीरज शर्मा शरद पवार गटाची साथ सोडणार का? धीरज शर्मांचा फेसबुक पोस्ट करत पक्षाच्या सर्व सदस्यपदांचा राजीनामा। पुणे पालिकेच्या निलंबित आरोग्य अधिकारी भगवान पवारांचं पत्र व्हायरल। मंत्री महोदयांकडून नियमबाह्य काम करण्यासाठी माझ्यावर दबाव। पत्रात एका मंत्र्यावर आरोप। सांगलीत आज सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चाचं आयोजन। लव्ह जिहाद विरोधात कायदा करण्याची मागणी। भाजप आमदार नितेश राणे, टी राजा मोर्चात सहभागी होणार। घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणातील आरोपीला आज कोर्टात हजर करणार। आरोपी भावेश भिंडेला दुपारी 12 वाजता किल्ला कोर्टात हजर करणार। डोंबिवली स्फोटातील मृतांची संख्या 16 वर। बेपत्ता 9 कामगारांचा शोध सुरू। 7 मृतदेहांची ओळख अद्यापही पटलेली नाही। नाशिकमध्ये बड्या सराफा व्यावसायिकावर आयकर विभागाची छापेमारी। आयकर विभागाच्या छापेमारीत 26 कोटींची रोकड जप्त। फर्निचरमध्ये लपवलेली कॅश आयकर विभागाने शोधून काढली।